मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आलोय खडकवासला, पुण्यापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या धरणावर. हे धरण पुण्याचा पाण्याचा मुख्य स्रोत आहे. जवळपास पुण्यातील सगळं पाणी इथूनच सप्लाय होतं. पुण्याच्या आसपासचे सगळं मोठा एरिया बॅक वॉटर आहे धरणात. वरपर्यंत येतं. आता पाण्याची लेवल खाली गेली. खडकवासलाचा पाणीसाठा जवळपास 2 TMC एवढा आहे. बघा पलीकडचे दरवाजे, तिथनं पाणी सोडतात. कसं आहे, समुद्रात आलं का वाटतंय का रे? तिकडे दाखव. मित्रांनो, या धरणाचे बांधकाम 1879 साली म्हणजे इंग्रजांच्या काळात झाले. पण नंतर 1961 मध्ये या धरणाच्या वरचे जे पानशेत धरण आहे ते फुटल्यामुळे या धरणाचे मोठे नुकसान झाले. पण नंतर त्याची पुन्हा दुरुस्ती केली आणि पुन्हा भक्कम करण्यात आले. भारतातील काही आधुनिक धरणांपैकी हे एक धरण आहे. त्याचे गेट ऑटोमॅटिक टू ओपन होतात. हे गेट विश्वेश्वरय्या सरांनी डिझाईन केलेले आहेत. मित्रांनो, आता आम्ही डॅमच्या समोर आलोय. बघू शकता इथं दरवाजे आहेत आणि जवळपास 1.5 किलोमीटरचा हा डॅम आहे. आणि ते हाईट दिसते का याची? मित्रांनो, या धरणाची हाईट खालपासून वरपर्यंत 32 मीटर आहे, म्हणजे जवळपास 100 फूट हाईट आहे. आणि इथं दगडांची अवस्था बघू शकता, कशी दगड झालं पाणी जाऊन. या धरणाला जवळपास 11 गेट आहेत आणि हे पावसाळ्याच्या काळात उघडले जातात आणि ह्याचा पाण्याचा विसर्ग मोठा नदीमध्ये केला जातो. त्याचा मुख्य उद्देश की पुणे शहराला पाणी पुरवणे असा आहे. मित्रांनो, धरणाच्या पलीकडच्या साईडला पाणी, पण अलीकडची साईड बघू शकतो ओसाड वाटते. ज्यावेळेस पावसाळ्यात इथून पाणी सोडलं जातं त्यावेळेस एकदम खतरनाक दृश्य दिसतं.